हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला. आणि आता इथे पाहूया की कशा पद्धतीने आता समर आणि दुष्यंतची एकी होणार, तर दुसऱ्या बाजूला बाळजाबाई जयकांतचं पुन्हा एकदा थोबाड फोडणार. आता जयकांतचा मार खाण्याचा कार्यक्रम जरी रोजचा असला तरीसुद्धा आता दुष्यंत आणि इकडे समरमध्ये मैत्री होण्याचा कार्यक्रम मात्र नवीन आहे, त्यामुळे इंटरेस्टिंग आहे, जाणून घ्या पूर्ण. तर आता आपण इथे पाहतोय की सध्या बाळजाबाई ह्या कृष्णाच्या घरून येऊन गेलेल्या असतात आणि त्यानंतर आता इकडे कृष्णा ही विचारात पडलेली असते की खरोखर जर बाळजाबाई म्हणाल्या त्याप्रमाणे बाळजाबाईच पुण्यांदा निवडून आल्या आणि मी हरलो तर मग मात्र सगळीच गडबड होऊन बसेल. नाही, काय बी झालं तरी म्या हरून चालणार नाही, पण म्या हरीन की जिंकीन हे कळणार कसं? काय करू म्हणजे मला माहीत होईल की मी हरीन की जिंकीन? काहीतरी करायला पाहिजे. आणि भक्ती पण मला मगाशी म्हणली की बाळजाबाईंनी दारूच्या गुत्त्यावरती माणसं बसवली आहेत दारू प्यायला, सकाळ सकाळ पंक्ती बसतात. जर असं असेल तर मग म्या कशी जिंकणार? कारण म्या तर असलं काही बी करत नाही आहे. इतक्यात दुष्यंत घरी येतो. दुष्यंत कृष्णाला विचारतो, कृष्णा काय झालं, कसलं एवढं टेन्शन आहे? मग कृष्णा दुष्यंतला आता घडलेला सर्व प्रकार सांगते. आता दुष्यंत म्हणतो, कृष्णा यार या गोष्टीचं तू टेन्शन घेतलंयस का? यावरती माझ्याकडे एक उत्तम सोल्युशन आहे. कृष्णा म्हणते कोणतं? मग दुष्यंत सांगतो, आपण एक काम करायचं, आपण 2 मोठमोठ्या टोपल्या आहेत ना फुलांच्या ठेवायच्या गावाच्या वेशीजवळ आणि तिकडे आपण एक व्हिडिओ बनवून टाकायचा गावकऱ्यांसाठी, ज्यावरती असं आपण सांगायचं की ज्याला कृष्णाला मत द्यायचं असेल त्याने एका टोपलीत फुलं टाकायची उजव्या बाजूच्या आणि ज्यांना बाळजाबाईंना मतं द्यायची असतील त्यांनी डाव्या बाजूच्या टोपलीत फुलं टाकायची. मग आपल्याला अंदाज येईल की त्याच्यावरूनच. त्यावर कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार तुम्हासनी वाटायला होय हे सगळं करणं सोपं आहे, असं जमल होय? त्यावर दुष्यंत म्हणतो, कृष्णा हे बघ, उगाच विचार करत बसण्यापेक्षा, टेन्शन घेत बसण्यापेक्षा प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे? प्रयत्न करून बघूया, जर वर्क झालं तर झालं की. चल आपण लगेचच टोपल्या करायला घेऊया. आणि मग आता दुष्यंत आणि कृष्णा हे दोघंजणं छान मोठ्या टोपल्या घेतात. त्यानंतर मग आता दुष्यंत कृष्णाला म्हणतो, आता तू असं तुझ्या लोकांना सांग की ज्यांना मला मत द्यायचं आहे त्यांनी मला मत द्या आणि ज्यांना बाळजाबाईंना मत द्यायचं आहे त्यांनी बाळजाबाईंना मत द्या आणि त्यासाठी या टोपल्यांमध्ये फुलं टाका. उजव्या बाजूची टोपली कृष्णा दुष्यंत रांगडे पाटलांची आणि डाव्या बाजूची टोपली बाळजाबाई आढळराव रांगडे पाटलांची. कळलं का? मी शूट करतो. त्यावर कृष्णा ठीक आहे म्हणते आणि त्यानंतर मग कृष्णा आता म्हणत असते, नमस्कार, तुम्हा सगळ्यांनी ठाऊक आहेच म्या आपल्या गावाच्यासाठी निवडणूक लढवणार आहे आणि माझं नाव सौभाग्यवती कृष्णा दुष्यंत रांगडे पाटील आहे आणि म्या सौभाग्यवती बाळजाबाई आढळराव रांगडे पाटील यांच्या विरोधात ह्या निवडणुकीला उभी राहिलेली आहे. आता नक्की मतं कुणाला जास्त मिळणार ही जाणून घेण्याची उत्सुकता आम्हाला लागू नये, त्यामुळं आम्ही एक उपक्रम करायचा ठरवला. तर माझी अशी इच्छा आहे तुम्ही सगळ्यांनीच त्यामध्ये योग्य तो सहभाग करावा. तुम्हाला ज्याला मत द्यायचं असेल त्याच्या टोपलीत फूल घालायचं. उजव्या बाजूची टोपली ही माझी म्हणजेच कृष्णा दुष्यंत रांगडे पाटलांची असणार आणि डाव्या बाजूची टोपली ही बाळजाबाई आढळराव रांगडे पाटलांची असणार. आता निर्णय तुमचा, मत कोणाला द्यायचं हे तुम्ही ठरवा. फक्त एक गोष्ट मात्र नक्की, सत्याचाच विजय करा आणि आपल्या गावाला सुरक्षित बनवा. त्यानंतर मग आता दुष्यंत हा कृष्णाला म्हणतो, कृष्णा काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होईल आणि सगळं आपल्या मनाप्रमाणे होईल. आपण एवढ्या कष्टांनी प्रयत्न करतो ना निवडणूक जिंकण्याचा, आपण नक्की निवडणूक जिंकणार म्हणजे जिंकणारच. तुला काळजी करण्याची काहीही गरज नाही आहे. अगं आपली बाजू सत्याची आहे आणि सत्य हे कायम जिंकतंच. त्यावर कृष्णा म्हणते की दुष्यंत सरकार तुम्हासनी विश्वास आहे नवं? मग मला बी माझ्यावरती पुरा विश्वास आहे. माझी बी खात्री आहे की नक्की आपण निवडणूक जिंकणार. आता फक्त लोक काय निर्णय देतात त्याच्यावरती सर्व काही अवलंबून आहे, असं आता कृष्णा दुष्यंतला म्हणते. दुष्यंत म्हणतो, बघशील लोकसुद्धा निर्णय आपल्याच बाजूने देणार. आणि त्यानंतर मग आता दुष्यंत हा फुलांच्या टोपल्या ठेवतो आणि तिकडनं निघून जातो. आता दुष्यंत फुलांच्या टोपल्या ठेवून तिकडनं निघून गेल्याच्या नंतर मग इकडे आता ते लोक प्रार्थना करत असतात की देवा जे होईल ते चांगलं होऊ दे. तर आता इकडे समरपर्यंत सुद्धा तो व्हिडिओ पोहोचलेला असतो. समर विचार करतो, चला आपण सुद्धा कृष्णाच्या टोपलीमध्ये फूल टाकायला गेलंच पाहिजे. मतदान करणं हा आपला सुद्धा हक्क आहे आणि कृष्णासाठी तर आपण केलंच पाहिजे. मग आता लगेचच समर हा रात्री जेवून खाऊन गावात चाललेला असतो. समरला आई सांगते, समर भांडण वगैरे उकरू नकोस बाबा त्या दुष्यंत बरोबर, सध्या तरी आपल्याला ते परवडणार नाही आहे.
त्यावर समर म्हणतो, आई काही काळजी करू नको, मी असलं काही करणार नाही आहे. तू म्हणल्यास नवं त्या समरशी मैत्री करायची आहे म्हणून मी मैत्री करणार. त्यानंतर मग आता समर हा त्या ठिकाणी आलेला असतो ज्या ठिकाणी आता फुलांच्या त्या टोपल्या ठेवलेल्या असतात. पण आता त्या ठिकाणी समरला असं काही दृश्य दिसतं की त्याने समरचे डोळे उघडेच राहतात. तिकडे चक्क जयकांत हा रात्रीच्या वेळी आलेला असतो आणि आता जयकांत उजव्या बाजूची टोपली डाव्या बाजूला आणि डाव्या बाजूची टोपली उजव्या बाजूला असं करतो. आता हे कांड करून जयकांत हा तिकडनं थेट निघून जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी आता बाळजाबाई, जयकांत आणि गणपत हे तिघंही जण त्या टोपल्या घेऊन कृष्णाच्या घरी आलेले असतात. आणि मग आता जयकांत म्हणतो, चला आता आपण एक काम करू, ही फुलं मोजू, ज्याची फुलं जास्त असतील तो जिंकला असं मानायला हरकत नाही. आणि मग आता फुलं मोजायला घेतली जातात. आता बाळजाबाईंची फुलं जास्त असतात आणि कृष्णाच्या टोपलीमध्ये फुलं खूपच थोडी असतात. आता आपल्या टोपलीत एवढी कमी फुलं बघून कृष्णाचा आत्मविश्वास हा पूर्णपणे खचून जातो. तर बाळजाबाई म्हणू लागतात की जिंकणार तर मीच, हे मी आधीच म्हणलं होतं. लोकांनी पुढच्या 5 वर्षात काय घडणार यापेक्षा जास्त सध्या आपल्याला काय मिळतं ना ह्याच्यावर रस असतो. आणि सध्या लोकांनी हवी असलेली वस्तू, प्रत्येक वस्तू म्या पुरवायलो. मग अगदीचं चांदीचं नाणं असू दे, मग अगदी साडी चोळी असू दे, किंवा दारूच्या गुत्त्यावरती पार्ट्या असू दे. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे जयकांत म्हणतो, काकीसाहेब मी आता ही फुलं तुमच्यावरती उधळतो आणि तुमचा विजय जाहीर करतो. आणि मग तो बाळजाबाईंवरती आता ती फुलं उधळतो. आता बाळजाबाईंवरती ती फुलं उधळताना बघून तर कृष्णाला आणखीन जास्त त्रास होतो. कृष्ण विचार करते, प्रामाणिकपणाने काहीही कमवणं खरोखर एवढं अवघड आहे का? अशक्यच आहे का? बाळजाबाईंची बाजू असत्याची आहे तरीसुद्धा विजय बाळजाबाईंचाच होणार आणि मी मात्र सत्याने, कष्टाने खरं निवडून आणण्याचा प्रयत्न करते तरीसुद्धा लोक मला हरवणार, लोक माझी साथ देणार नाहीच का? हे असं कधीपर्यंत चालणार आणि का? असा विचार आता कृष्णा करत असते. कृष्णाच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागतात. त्याबरोबर त्या ठिकाणी लगेचच आता समर येतो आणि समर आता टाळ्या वाजवतो आणि म्हणतो, वा 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 जयकांत शेठ वा. अहो लगेचच्या लगेच स्वतःच्या काकीसाहेबांनी विजयी घोषित करून मोकळे झालात की तुम्ही. पण ह्यो विजय नक्की खरा हाय की खोटा हे तुम्हासनी ठावं आहे, बरोबर नवं? आणि तुम्हाला काय वाटतं, इतर कोणाला ठावं नाही का ह्यो विजय नेमका तुम्ही कशा पद्धतीनं मिळवायला तो? त्याबरोबर आता समरला बघून दुष्यंत रागवतो आणि दुष्यंत म्हणतो, एक मिनटं, हॅलो तुझं काय काम आहे इकडे? तू काय करतोयस? तुला कोणी बोलावलं होतं का इकडे? तू कशाला आलास? निघ आत्ताच्या आत्ता इकडनं, हे आमचं घर आहे. त्यावेळी मग कृष्णा हे आता दुष्यंतला म्हणते, दुष्यंत सरकार अहो असं काय बोलायला आहे तुम्ही त्यांच्याबरोबर? आणि निवडणुकीच्या वेळेत हे असं कुणाशी तरी बोलून, कुणाशी तरी उज्जत घालून आपण स्वतःचंच नुकसान करून घेणार नाही का? आणि ते कशापायी आल्यात हे एक डाव विचारूया तर बघूया ना. ओ भाऊ काय काम होतं का तुमचं? का आलायचं तुम्ही इकडं? काय झालं आहे? त्याबरोबर मग आता लगेचच तो जयकांतला खुन्नस देऊ लागतो. कृष्णा म्हणते, ओ भाऊ कोण आहेसा तुम्ही? नाव काय तुमचं? मग लगेचच समर म्हणतो, राम राम, मी आज समर. आणि म्या स्वतःच्या डोळ्यानं बाळजाबाईंचा विजय कसा झाला, कसा प्लॅन करून झाला ते पाहिलं आहे. आणि म्हणून म्या इकडं तुम्हा समजासनी ते सांगायला आलो. त्याबरोबर कृष्णा म्हणते, म्हणजे? त्यावर मग लगेचच समर म्हणतो, एक मिनटं थांबा, म्या तुम्हासनी बी दाखवतो म्हणजे तुमचा विश्वास पटेल. नाहीतर नंतर तसं बी ह्या बाळजाबाई पुरावा मागत्यालच आणि उगाचच्या उगाच सांगण्यात जास्तीचा वेळ वाया जाईल आणि नंतर व्हिडिओ दाखवण्यात. आणि मग समर त्याच्या फोनमधला व्हिडिओ चालू करतो ज्यामध्ये स्पष्टपणे दिसत असतं की जयकांत उजव्या बाजूची जी टोपली असते ती डाव्या बाजूला करतो आणि डाव्या बाजूची जी टोपली असते ती उजव्या बाजूला करतो. आणि मग आता इकडे समर हा म्हणत असतो, रातच्याला जेवणं खावणं झाल्याच्या नंतर मला बी कृष्णाच्या टोपलीमध्ये फूल टाकायचं होतं आणि कृष्णाताईच्या टोपलीत फूल टाकण्यासाठी म्या येत होतो. आणि तेव्हा मला ह्यो जयकांत तिकडे दिसला आणि त्याला म्या जेव्हा बघितलं तेव्हाच मला डाऊट आला की अपोजिट पार्टीचं इकडं करायला आहे काहीतरी, म्हणजे नक्कीच गोंधळ असणार. मग म्या काय लगेच माझा मोबाईल काढला आणि शूट करायला सुरुवात केली. आणि तेव्हा मला त्यामध्ये ह्यो पुरावा घावला, ह्या जयकांतनं हे सगळं काही करून घेतलेलं आहे. ह्या बाळजाबाईंच्या टोपलीत कोणी फुलं टाकलीच नव्हती, त्यामुळं ह्या बाळजाबाई जिंकणारच नाही आहेत. उलट कृष्णाताईंचं खच्चीकरण करण्यासाठी या बाळजाबाईंनी हा सगळा फक्त एक ट्रॅप रचला होता, हा सगळा फक्त एक मनोरा रचला होता. त्याबरोबर मग आता समर म्हणत असतो, बाळजाबाई एक गोष्ट ध्यानात ठेवा,
निवडून तर आमच्या कृष्णाताईच येणार, कारण कृष्णाताईची बाजू ही सत्याची आहे. त्याबरोबर आता कृष्णा ही लगेचच जयकांतला म्हणते, जयकांत अरे अजून किती खालच्या पातळीला जाऊन वागशाल. नाही नाही नाही, तुझी मुळात ह्या सगळ्यात काही चूकच नाही आहे, नाही का. तू तर बाळजाबाईंच्या हातातलं भावलं आहेस. बाळजाबाई जसं हलवणार, आहा हा हा, बाळजाबाई जशी चावी देणार तशी चावी तुला लागणार आणि तसाच तू चालणार, नाही का. मी विसरलोच होतो. जाऊ दे, तुझा या समध्यात काही दोष नाही. पण बाळजाबाई आहो, तुम्ही बी ह्या एवढ्या खालच्या थराला जाऊन वागाल असं वाटलं नव्हतं मला. त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो, कृष्णा बघितलंस ना, मी म्हटलं होतं तुला, विजय हा नेहमी सत्याचाच होतो आणि विजय हा आजही सत्याचाच होणार. जिंकणार शेवटी आपणच. मी म्हटलं होतं तर तुलाच माझ्यावरती विश्वास होत नव्हता. आणि जयकांत तू, अरे हे असले खोटारडेपणा करून तुला नेमकं मिळालं तरी काय आलं. नाही, आज जरी बाळजाबाई ह्या खोट्या निवडणुकीत जिंकल्या असत्या तरी उद्या जेव्हा खरी निवडणूक होईल तेव्हा तर कृष्णाच जिंकली असती ना. मग तेव्हा काय केलं असतंस की तेव्हासुद्धा अशाच मतमोजणीच्या आधी पेट्या फोडून टाकल्या असत्यास. हां, जाऊ दे जयकांत, तुझ्याकडनं दुसरी मी काय अपेक्षा करू शकतो. नाही ठीक आहे, तुला आईवरती एवढा विश्वास आहे, तुझं आईवर एवढं प्रेम आहे, हे सगळं बघून खरंच खूप बरं वाटलं. पण त्या नादात म्हणजे चुकीच्या गोष्टीला पाठिंबा देऊ नकोस प्लीज. त्यानंतर मग आता लगेचच जयकांत आणि बाळजाबाई त्याचबरोबर आता गणपत वगैरे निघून जातात. तर इकडे कृष्णा ही म्हणत असते, समर भाऊ तुमचे खूप खूप आभार झाले. बरं झालं तुम्ही येळेवरती आलात आणि समजा काही सांगितलं. जर तुम्ही आला नसतात आणि इकडे येऊन समजा काही खरं खोटं सांगितलं नसतं तर मला असंच वाटत राहिलं असतं की बाळजाबाईंना लोकांनी मतं दिली आहेत आणि बाळजाबाई जिंकल्या आणि म्या हरले. बरं झालं तुम्ही आलात, तुमच्यामुळं माझा विश्वास कमी नाही झाला, तुमच्यामुळं माझा कॉन्फिडन्स जाता राहिला. त्याबरोबर लगेचच आता इकडे समर म्हणू लागतो, अहो बस काय कृष्णाताई, असं काय बोलायलायसा. अहो म्या तुमच्या पाठीशी उभा नाही राहणार तर काय करणार. गावाला न्याय मिळायला हवा, आम्हाला न्याय मिळायला हवा, गावाचं भलं व्हायला हवं. एवढं सगळं जर तुम्हाला वाटायलं आहे तर तुमचं समजा चांगलं घडायला हवं असं आम्हासनी नाही वाटणार तर कोणाला वाटणार. काळजी करू नका कृष्णाताई, तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, अशी एक घोषणा लगेचच समर करतो. त्याबरोबर मग आता कृष्णा ही तुमच्यासारख्या लोकांची साथ असेल तर नक्कीच म्या पुढं जाणार असं म्हणते. समर म्हणतो, ताईसाहेब अहो काही काळजीच करू नका तुम्ही, म्या तुम्हासनी भन म्हणलो आहे, त्यामुळं तुमच्यासाठी जेवढं काही मला शक्य होईल की नाही तेवढं सगळं म्या पुरेपूर करण्याचा प्रयत्न करणार, बघाच तुम्ही, लक्षात ठेवा. आणि मग आता तो दुष्यंतकडे बघतो आणि दुष्यंतला म्हणतो, आणि दुष्यंत माझ्याकडनं तुलासुद्धा सॉरी. नाही म्हणजे त्या दिवसाला म्या तुझ्याबरोबर मारामारी केली होती. खरं तर म्या तसं वागायला नको होतं. जे झालं गेलं ते सगळं आपण आता विसरून जाऊया आणि दोघांनी एकत्र येऊया, मैत्री करूया. अरे दुष्यंत, आपल्याला दोघांना पण एकच हवं आहे आणि ते म्हणजे कृष्णानं जिंकायला पाहिजे. आणि जर तिला जिंकवायचं असेल की नाही तर आपण दोघं एकत्र येऊया, आपण दोघं छान प्रचार करू आणि कृष्णाला निवडून आणू. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे बाळजाबाई ह्या रागारागात घरी आलेल्या असतात आणि घरी आल्यावर बाळजाबाईंचा प्रचंड संताप झालेला असतो. बाळजाबाई जयकांतच्या एक खणखणवून मुस्कटात लगावून देतात आणि जयकांतला म्हणत असतात, जयकांत अरे मूर्ख आहेस का तू, बावळटा, अरे अक्कल काय तुझी गुडघ्यापैकी काय, गुडघ्यात जरी असते तरी थोडीफार तरी वापरत जा. हां, अरे अशी काहीतरी कामं करताना आजूबाजूला जरा बघावं, कुणाचं आपल्यावर लक्ष आहे का नाही का, ह्या गोष्टीची तरी खातर जमा करून घ्यावी. एवढी सुद्धा तुला अक्कल नाही होय. हां, का उगाच्या उगा काहीतरी काम सांगितलंय म्हणून जीवावरची कट्यार खणायची आणि मोकळं व्हायचं असं ठरवलंच आहेस तू. हां, तुला कळायलंय का आज तुझ्यामुळं केवढा मोठा गोंधळ झालाय तो. अरे आज जर तू एक काम तेवढं बघून केलं असतंस तर आज त्या कृष्णाचा कॉन्फिडन्स पूर्णपणे गेलाच होता. पण त्या समरनं येऊन तिथं सगळी माती केली. त्याबरोबर मग लगेचच आता इकडे तो म्हणत असतो, काकीसाहेब माफ करा आम्हाला, आमचं चुकलं. त्याबरोबर इकडे आता जयकांत हा लगेचच तिकडनं निघून जातो. जयकांत आता मनातल्या मनात विचार करतो की हा समर नेमका आहे तरी कोण. नाही, हा समोर कोण आहे हे शोधून काढलंच पाहिजे, ज्याने माझ्या एवढ्या जबरदस्त प्लॅनची वाट लावली. ह्याआधी तर मी त्याला कधी ह्या गावामध्ये पाहिलेला नाही आहे. नक्की हा समोर आलाय कुठनं आणि राहतो कुठं, ह्या सर्व गोष्टींचा मागमूस लावलाच पाहिजे. नाही सोडणार मी ह्या समरला. नाही जर याची चांगली वाट लावली तर माझं बी नाव
जयकांत रांगडे पाटील नाही. काय समजतो ह्यो स्वतःला तो म्या बी बघतोच आता, असं आता इकडे जयकांत ठरवतो. तर दुसऱ्या बाजूला आता बाळजाबाई ह्या गणपतला म्हणत असतात, गणपत भाऊजी जितका लागल तितका जोर लावा, जमल तितका पैसा होता, पण काय बी झालं तरी ही निवडणूक आपल्यालाच जिंकायची आहे, एवढं लक्षात ठेवा. जर काही जरी गफला झाला तर याद राखा, गाठ माझ्याशी, या बाळजाबाईशी आहे ते. काय बीच करा, पण मला जिंकून आणा म्हणजे आणाच. मला त्या कृष्णाला हरलेलं बघायचं आहे. यावर्षी गावावर सत्य करण्याच्या आधी मला त्या कृष्णाला हरवण्याचा आनंद मिळणार आहे आणि तो घेण्यासाठी मी काय बी करू शकतो, असं ती गणपतला म्हणते. गणपत म्हणतो, वहिनी काळजी करू नका, अहो सिस्टमॅटिकली सगळं प्लॅनिंग झालेलं आहे आणि तुम्ही नक्की निवडणूक जिंकणार. त्यावर बाळजाबाई म्हणतात, जिंकणार नाही, जिंकणारच असं म्हणा. समजलं नवं? गणपत भाऊजी काय ते झालं तरी कृष्णा हरलीच पाहिजे यंदाची निवडणूक. त्यावर मग आता लगेचच गणपत म्हणतो, होय होय वहिनीसाहेब, तुम्ही काही काळजी करूच नका, ही कृष्णा निवडणूक हरणारच. त्यानंतर आता निवडणुकीचा दिवस हा उगवलेला असतो. आता लोक जाऊन मतदान करत असतात. कृष्णा, दुष्यंत, बाळजाबाई, आढळराव सगळेच लोक बाहेर थांबलेले असतात. आता निवडणूक पूर्ण होते. आता नंतर मतमोजणीची वेळ येते आणि मतमोजणीची वेळ आल्यानंतर मग इकडे आता मतमोजणी सुरू झाल्यावर पहिली फेरी ह्या बाळजाबाई जिंकतात. बाळजाबाईंना मतं पहिल्या पेटीत जास्त असतात. कृष्णा नाराज होऊन तिकडनं चाललेली असते, पण दुष्यंत तिला सांगतो, कृष्णा थांब, हार म्हणून जाऊ नकोस, आपण जिंकणार, आपण नक्की जिंकणार, कारण आपली बाजू मुळात सत्याची आहे आणि सत्याची बाजू ही कधीच हारत नाही. सत्य कायम विजयी होतं आणि आजही विजयी होणारच. आणि मग थोड्याच वेळात आता शेवटच्या पेटीचा निकाल लागतो आणि शेवटच्या पेटीमध्ये 200 मतं कृष्णाला जास्त असतात आणि 200 मतांनी कृष्णा आता विजेती झालेली असते. त्यानंतर मग कृष्णा आता बाळजाबाईंना चांगलीच खुन्नस देत म्हणते, सासूबाई गुलाल तर उधळला गेला आपल्याच घरात विजयाचा, पण आता तुमच्या साम्राज्याची मात्र धूळधाण होणार. त्याबरोबर आता बाळजाबाई कृष्णाकडे रागानं बघत असतात, कृष्णा बाळजाबाईंकडे रागानं बघत असते. दोघीजणी एकमेकीला खुन्नस देत असतात. तर लोक आता कृष्णावरती लगेचच फुलं वगैरे उधळू लागतात आणि आता घोषणाबाजी करू लागतात. येऊन येणार कोण, कृष्णाशिवाय हाईच कोण, कृष्णाचा विजय असो, कृष्णाचा विजय असो वगैरे वगैरे घोषणाबाजी सुरू असते. तर आता हे सगळं काही बघून बाळजाबाईंना आणि गणपत त्याचबरोबर जयकांतला राग येऊ लागतो आणि मग बाळजाबाई ह्या पटकन गाडीत बसतात आणि गाडीत बसून त्या तिकडनं पळ काढतात. त्याबरोबर आता इकडे लोक कृष्णाला आणि दुष्यंतला उचलून घेऊन नाचत असतात. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. तुम्हाला हळद रुसली कुंकू असलं ही मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.